राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आमचे नेते खासदार प्रफुल्लभाई पटेल, पक्षाचे प्रमुख आधारस्तंभ आदरणीय भुजबळ साहेब, बाबा सिद्दीकी, सर्व माझे सहकारी, ज्यांच्या पक्षाच्या निमित्ताने आपल्या सर्वांनाच या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलं, ते ज्येष्ठ अभिनेते, समाजसेवक सयाजी शिंदे, आमचे आमदार सरोजताई आहिरे, विक्रम काळे, शिवाजीराव गर्जे, म्हणजे सर्व सन्मान्य सहकारी, आपण सर्व पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सकाळी आपल्याला निमंत्रित केलं आणि आपण फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल सुरुवातीलाच प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. पत्रकार परिषदेचं निमंत्रण दिल्यापासून ते आतापर्यंत सकाळपासून वेगवेगळ्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या. त्याच्यातून एक तऱ्हेचं औत्सुक्य महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर देशभरामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं. मला असं वाटतं की सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशाची सुरुवात आज दिवसभरामध्ये ज्या पद्धतीने केवळ राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्या फोकसनी झाली, हा फोकस पुढे तशाच सुरू राहील असा विश्वास या ठिकाणी या निमित्ताने मी व्यक्त करतो. खरं तर सयाजी शिंदे यांचं जीवन अतिशय खडतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये नक्की त्या ठिकाणी गेलं, पण अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये एका वेगळ्या आत्मविश्वासाने त्यांनी जे काही स्थान सैन्य क्षेत्रामध्ये निर्माण केलं ते अद्वितीय असं, मराठी मनाला अभिमान वाटावा असं निश्चितपणाने आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांनी वेगवेगळी पारितोषिकं त्या ठिकाणी मिळवली, पण केवळ चित्रपटसृष्टीपुरताच त्यांनी सीमित आपल्याला ठेवलं नाही, तर पर्यावरणाच्या असमतोलामुळे संबंध जगभरामध्ये वेगळी अस्वस्थता निर्माण होत असतानाच त्यासाठी तितक्या समर्पित भावनेने त्यांचं जीवन त्यांनी झोकून दिलं आणि साताराच्या परिसरातील दुष्काळी अवर्षण भागामध्ये आणि राज्यातल्या दुष्काळी अवर्षण परिसरामध्ये सुद्धा कशा पद्धतीने समाज जीवनामध्ये दिशा देऊन काम करता येईल यासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती योगदान दिलेलं आपण सर्वांनी निश्चितपणाने जाणलेलं आहे. अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यांचा प्रवेश उत्साह देणारा, ऊर्जा देणारा निश्चितपणाने आहेच. सार्वजनिक जीवनातलं, समाजामधले असलेलं त्यांचं काम, चित्रपटसृष्टीचं त्यांचं अनन्यसाधारण योगदान उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आम्हाला निश्चितपणाने यशस्वी ठरेल. ज्या उद्देशासाठी आम्ही साऱ्या जणांनी हा निर्णय भुजबळ साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी घेतला, तो निर्णय म्हणजे बहुजनांच्या हितासाठी सत्तेमधला सहभाग, हे चव्हाण साहेबांचं ब्रीदवाक्य नजरेसमोर ठेवून आम्ही जी वाटचाल केली, या आमच्या वाटचालीतलं एक आजचं सयाजीरावांचा पक्षप्रवेश आम्हाला सर्वांनाच निश्चितच प्रेरणा देणारा आहे. विश्वास या ठिकाणी या निमित्ताने व्यक्त करतो की उद्याच्या भवितव्याच्या या संबंध महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आगामी येणारी विधानसभेची निवडणूक असेल आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये असेल, त्यांच्या सहभागातून पक्षाला अधिक निश्चितपणाने ताकद जनमानसामध्ये मिळेल. पुन्हा एकदा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सयाजीराव आपलं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आदरणीय दादांना, प्रफुल्लभाईंना, भुजबळ साहेबांना विनंती करतो की त्यांचं स्वागत आपण पक्षामध्ये या ठिकाणी करावं.
मी भुजबळ साहेबांना विनंती संबोधित करा. मी तेच म्हणतोय की उभं नका करू तुम्ही बरोबर मला बसवलं. धन्यवाद. आमचे कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, प्रांताध्यक्ष सुनीलजी, ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब, ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला, ते सयाजीराव शिंदे, बाबा सिद्दीकी, शिवाजीराव, तसंच विक्रम, सरोजताई, सगळे मान्यवर, पत्रकार मित्रांनो, मी खरं तर तुम्हाला माहिती आहे जास्त चित्रपट पाहत नाही. त्यांचे काही चित्रपट पाहिलेत आणि ते माझ्या काही प्रत्येकाला वेगवेगळे चित्रपट करणारे अभिनेते आवडतात, अभिनेत्री आवडतात. तशा पद्धतीनं एक वेगळ्या प्रकारचा ठसा सयाजीरावांनी, आणि त्यातल्या त्यात माझा एक वेगळा स्वभाव आहे की मला महाराष्ट्रातनं एखादा कलाकार पुढे आला किंवा महाराष्ट्रातली कुठलीही व्यक्ती कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यानं नाव कमवलं तर त्याच्याबरोबर एक मनापासून अभिमान वाटतो की आपल्या महाराष्ट्राची ही व्यक्ती एक चांगल्या पद्धतीनं काम करते आणि नावलौकिक वाढवते, ज्याचा उल्लेख आत्ताच भुजबळ साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला. त्यामध्ये सयाजीरावांचं काम तुम्ही पण बघितलं असेल. त्यांचे चित्रपट समाजामध्ये जागरूकता वाढवतात आणि त्यांनी त्यांच्या चित्रपटात काही उत्कृष्ट अशा प्रकारची पात्र साकारलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. त्यांची कारकिर्दीत अनेक सामाजिक उपक्रमाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. त्यांची माझी ओळख बऱ्याच वर्षापूर्वी झाली, कारण सरकारमध्ये काम करत असताना अनेक क्षेत्रातले अनेक मान्यवर वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने येत असतात आणि त्यांचे काही सरकारमधनं काही प्रश्न अडकलेले असतात, त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मुळातच सयाजीरावांना झाडाची अतिशय आवड आहे. आपले जे काही डोंगर आहेत ते बोडके होत चाललेले आहेत आणि त्यांचं म्हणणं की इथं आपण चांगल्या प्रकारची झाडं लावली पाहिजे. सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते राज्यभर वृक्षारोपण करतात आणि त्यांचा योग्य वाढीवर देखरेख ते ठेवतात. ते खूपच प्रशंसनीय अशा प्रकारचं काम आहे. मी पण काही भागामध्ये जाऊन ते काम त्यांचं बघितलेलं आहे. परंतु अनेकदा कधी स्थानिक प्रश्न येतात, कधी सरकारमधले काही अधिकारी त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करतात. आम्ही त्यांच्याशी अनेक विषयावर सखोल चर्चा केली आणि ज्यावेळेस या निर्णयाप्रत आम्ही सगळेजण आलो त्यावेळेस पण त्यांनी काही गोष्टी इतक्या सुंदर मांडल्या. ते म्हणले की दादा, सिद्धिविनायकला अनेक लोक येत असतात, आपल्या शिर्डीला अनेक लोक येत असतात, साईबाबाचा प्रसाद किंवा सिद्धिविनायकाचा प्रसाद दिल्यानंतर अशा अनेक आपले सगळीकडं वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत. तो प्रसाद आपण जसं फळ किंवा आणखीन काही देतो आणि तो प्रसाद अतिशय व्यवस्थित घरी ती लोक घेऊन जातात, तसं एक रोपटं ते प्रसाद म्हणूनच द्यायचं. ते सिद्धिविनायकचं रोपटं किंवा साईबाबाचं रोपटं म्हणल्यानंतर ती लोक इतकी आपलेपणाने ती घेऊन जातील आणि लावतील आणि ह्याच्यातनं पण मोठ्या प्रमाणावर वृक्षरोपणाचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होईल. अशा प्रकारच्या काही चांगल्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या किंवा चर्चेतनं आमच्या पुढे आल्या. मी अजून एक बाब स्पष्ट करू इच्छितो की सयाजीरावांना पक्षामध्ये सामील होणं एक हे महत्त्वपूर्ण त्यांचं पाऊल आहे आणि सयाजीरावांना पक्षात कोणत्या जबाबदारी देणं आवश्यक आहे यावर आमच्यात सखोल त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या चर्चांती आम्ही ठरवलं की त्यांना आगामी काळात, म्हणजे आता पुढं विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्या काळामध्ये त्यांना आम्ही राज्यभर पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून त्या ठिकाणी ते कार्य करतील आणि त्यांनी त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाबद्दल त्यांनी काही गोष्टी मला विचारतात मी काय करायचं ना. अतिशय व्यवस्थितपणे त्यांची, माझी, सुनीलजींची आणि काही सहकारी मित्रांची चर्चा झालेली आहे आणि एकंदरीतच मी पार्टीचा अध्यक्ष म्हणून अतिशय जबाबदारीनं सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सयाजीराव शिंदे यांचा योग्य पद्धतीनं आदर आणि सन्मान
हा पक्षाकडनं राखला जाईल. त्याच्यामध्ये कुठलीही काही अडचण आमच्या कुणाकडनंच येणार नाही, माझ्या सहकारी मित्रांच्याकडनं पण येणार नाही, कार्यकर्त्यांकडून पण येणार नाही. मी आज एक चांगला निर्णय, उद्याच्याला विजयादशमी आहे, विजयादशमीच्या पूर्वसंध्येला हा एक चांगला निर्णय होतो, त्याचं खूप मला समाधान आहे. नवरात्राचा आज 8वा दिवस आहे, त्याच्यामध्ये उद्या 9वा दिवस आहे आणि त्याच्यामध्ये उद्या विजयादशमी तर आपण 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा तो दिवस आहे आणि एकंदरीतच त्याच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारचं एक गोष्ट घडतीये, त्यामध्ये खूप माझ्यासारख्याला समाधान आहे. त्यांची राजकारणातली पण यात्रा त्यांच्या सामाजिक कार्याप्रमाणेच अतिशय यशस्वी होईल. आपण सर्व एकत्र येऊन एक नवीन अध्याय लिहिण्यासाठी तयार आहोत, ज्यामध्ये आपण समाजाच्या प्रत्येक वर्गासाठी काम करू आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा पक्षाची स्थापना झाल्यापासून अशीच आहे की सर्वांना बरोबर घेऊन जायचं, सर्व जाती धर्माला सर्व धर्मसमभाव ही भूमिका सगळ्यांच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करायचा आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, ह्या विचारधारेला कुठेही तसुभर देखील त्या ठिकाणी ढळू द्यायचं नाही, तिथनं आपण बाजूला जाऊ द्यायचं नाही, अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. मला एका गोष्टीचा आनंद आहे की एक चांगला निर्णय झाला आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं आमच्या सयाजीराव शिंदेंचं मनापासून स्वागत करतो आणि त्याच्यामध्ये पक्षाचं नेहमीच आम्ही पक्षामध्ये बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. नजीकच्या काळामध्ये असेच वेगवेगळे मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत असताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील, ही पण खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो. वेगवेगळ्या क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले पण लोक येतील आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण पुढं जाऊ, अशा प्रकारची मी ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं आपल्याला आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो, खात्री देतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पण उद्याच्या विजयादशमीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्यांनी आज पक्षामध्ये सहभागी होण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला, त्याच्या अनुषंगाने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. उभं राहू का बसो? बसूनच बोलू. व्यासपीठावरील सगळे मान्यवर, अजून मी नेता झालेलो नाही, पुढारी झालेलो नाही, मला सगळं प्रोटोकॉलप्रमाणे एवढं बोलता येत नाही. सिनेमामध्ये मी खूप नेत्यांच्या, गृहमंत्र्यांच्या, मंत्र्यांच्या अशा भूमिका केल्यात, विलनच्या भूमिका केल्यात. आता वाईट माणसांनी राजकारणात यायचंच नाही असं तर काही बंधन नाही ना, सगळ्या चांगल्याच माणसांनी यायचं असं का नाही. मुद्दा असा वाटला मला की मी राजकारणात कधी येईन असं मला वाटलंच नव्हतं, सगळ्यांनाच हा शॉक असेल. पण बऱ्याच गोष्टी करताना गेले 10 वर्ष मी काम करतोय आणि त्याची सुरुवात माझ्या आईच्यामुळं झाली होती आणि मी ठरवलं होतं की आईच्या वजना एवढ्या बिया महाराष्ट्रात लावीन आणि जिथे जिथे मोकळ्या जागा असतील तिथं काम सगळं चांगलं करीन आणि पर्यावरणाचं काम अर्थात माझ्या आनंदाचं काम म्हणून करीन. आणि हे करत असताना नेहमी माझा योग आला की काय प्रॉब्लेम झाला की मंत्रालयात समजा मी 25 वेळा गेलो असेल तर त्यातले 15 वेळा मी दादांनाच भेटलो आहे आणि योगायोगानं भेटल्यानंतर माझा जो अनुभव आहे तो सरळ एक घाव दोन तुकडे, त्याच्यात काय बदल नाही, डिसिजन एकदम पटाक करून होऊन जातो आणि मला त्याचा फायदा होत गेला. बऱ्याच वेळेला फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये फिरताना अख्खा महाराष्ट्र पालथा घातला मी. बेन साहेबांना आम्ही जवळजवळ 70-75 किलोमीटर एका 3 दिवसात चाललो होतो. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काय प्रॉब्लेम आहेत. जेव्हा 2016ला जेव्हा ह्यात सुरुवात झाली होती तेव्हा देशी झाडं परदेशी झाडं याच्यावरनं जेव्हा वाद झाला होता तेव्हा जेव्हा काय झालं तेव्हा मी दादांनाच भेटले.
दादांना भेटणं म्हणजे पहाटे 6ला भेटा, नाही तर 8ला पुण्याला भेटा, नाही तर 7ला अशा परिस्थितीत नेहमी भेटणं, पण नेहमी वेळेचं भान ठेवून आणि पटपट डिसिजन घेऊन कामं झाली. त्यामुळे त्यांच्याबद्दल नेहमीच मला आदर वाटला. आणि अचानक ह्या 8 दिवसात ठरलं की राजकारणात इकडे घेतलं तर काय होईल. तर मला वाटलं की बरेच प्रश्न बाहेर राहून बोलण्यापेक्षा आज जाऊन सिस्टीममध्ये जाऊनच आपल्याला सोडवावे लागतील आणि जे सुटत नाहीत. आणि त्यात जर दादांसारखा माणूस असेल तर मग काय, राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर मग काय. तर मला वाटलं का नाही. आणि जेव्हा सहज असं उत्तर येते मनातनं, तर मला कित्येक गेले काही वर्ष मला काही लोकांनी विचारलं होतं, काही पक्षांनी बोलणं झालं होतं, पण माझ्या डोक्यात कधीच असं नव्हतं. पण ह्यावेळेला इन्स्टिंक्टिव्हली आलं की हे काम जास्त चांगलं करू शकतो आपण. महाराष्ट्रात 40 ठिकाणी आपल्या देवराया उभ्या राहत आहेत, 40 डोंगर, पण सगळी सरकारच्याच जागी काम आहेत, कुठेही वैयक्तिक नाही, कुठे काही नाही. पण देशी झाडं, देशी गवतं, देशी वेली आणि मुख्य म्हणजे शाळेच्या मुलांच्या मनात झाड लावणं. त्याच्यासाठी यावर्षी आपण 22 लाख मुलांना बिया वाटल्यात आणि 22 लाख रोपं तयार होतील आणि ती 22 लाखच्या पुढच्या वर्षी 1 करोड होईल. या मला वाटते आत्ता ज्या पद्धतीनं माझा ह्या सगळ्यांशी चर्चा झाल्या, बोलणं झालं, त्याच्यानंतर मला वाटतं की मी पुढच्या वर्षातच ते 1 करोड 2 करोड विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेन. आणि जर बरोबर सिस्टीममधनं काम झालं तर वृक्षप्रसाद योजना, जी मी आता परवा आंध्र प्रदेशच्या डेप्युटी CM पवन कल्याणला सुद्धा भेटलो आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की ही योजना फार चांगली आहे. तर झाडे लावा झाडे जगवा म्हणण्यापेक्षा ती जर भक्तांच्या थ्रू सुरू झाली तर किती भारी काम होईल. तर मला असं वाटतं की सगळ्याच गोष्टी आज बोलत नाही तुमच्याशी, पण मला असं वाटतं की मला काही या पक्षाच्या यांच्या विचारांच्या काही स्ट्रॅटेजीज मला आवडल्यात. की बेसिकली मी नेहमी सांगतो की शेतकरी, फार्मर इज द बेस्ट क्रिएटर इन द वर्ल्ड. जगात शेतकरी एवढा कोणीच क्रिएटिव्ह माणूस, सर्जनशील माणूस नाही की ज्याच्यामुळे माणसं जगतात. बाकीच्या सगळ्या सर्जनशील ज्या कला आहेत त्या कलांनी काही पोट भरत नाही, पण शेतकरी जेव्हा काहीतरी नवीन उगवतो, नवीन निर्माण करतो, त्याने पोट भरतं. आणि त्या शेतकऱ्यांच्या योजनासाठी नेहमीच मला दादांशी आमची जेव्हा तटकरे साहेब जेव्हा चर्चा झाली तेव्हा असं वाटलं की हे चांगले डिसिजन आहेत, चांगले डिसिजन घेत आहेत. यावर्षीचा जो लाडकी बहीणचा जो डिसिजन आहे, आज आपल्याला वाटतं की आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याला आपण काही करू शकतो, गाडीनं जाऊ शकतो, पण अगदी बारीक गावातल्या बारक्या हातातोंडावर पोट असतं त्या माणसांचा जेव्हा विचार करतो आणि जेव्हा त्यांचं समाधान बघतो की ह्या योजनेतनं त्यांना कसा फायदा होतो आहे, असं वाटतं की यांचे काही डिसिजन चांगले होतात. एका पॉईंटला मी ठरवलं की आपण जायचं, आता काय हटत नाही, होऊन जाऊ दे, जे व्हायचं ते होऊन जाऊ दे. आता आपण सुरू करतो आहे, त्याप्रमाणे आपण ह्यात उतरतो आहे. आणि मला असं वाटतं की यांच्याकडून सगळ्यांकडून मी चांगले धडे घेईन, चांगलं अभ्यास करेन, विचार करेन. राष्ट्रवादी काँग्रेसनं दादा तुम्ही सगळ्यांनी माझा आदरपूर्वक, मला तुमच्याबद्दल नेहमीच आदर आहे, पण मला हा सन्मान तुम्ही दिला, मला आनंद वाटला. आणि याच्यापुढं फार विचारपूर्वक आणि जी माझ्या डोक्यात जी कामं आहेत, जी व्हायला पाहिजेत, ती पुढच्या 5 वर्षात नक्कीच योग्य पद्धतीने जातील असं मला वाटतं आहे. आणि बाकी काही स्वार्थ नाही, म्हणजे मला असं काही की हे कमवायचं आणि ते कमवायचं असं काही नाही. माझ्या आयुष्यात सगळं करून झाले, 500-600 फिल्म झाल्या, जगात सगळं चांगलं नाव आहे. आज जिथं जाईल तिथं आपल्याला आनंद, आपल्याकडे बघितल्यानंतर लोकांना आनंद होतो, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आयुष्यात. तर तो आनंद जगभर मला मिळत असतो. पण मला इस्पेशली पर्यावरणासंदर्भात महाराष्ट्रातल्या जे तज्ज्ञ लोक आहेत, ज्यांचे नदीचे प्रश्न आहेत, ज्यांचे झाडांचे प्रश्न आहेत, ज्यांच्या आपल्या देशी वेली 10 झाडांची नावं माहीत नाहीत, पानांची नावं माहिती नाहीत, 10 फळांची नावं माहिती नाहीत, 10 गवतांची नावं माहिती नाहीत, असे तज्ज्ञ लोक ज्यांचं इतकं आहे, त्यांचा चेहरा व्हायचा आहे, त्यांचा दौंडीवाला म्हणून मला व्हायचं आहे. आणि ते काम जे मला बाहेर राहून होत नव्हतं, ते मला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने नेण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि काही पत्रकारांना मी आज तुमचे फोन घेतले नाहीत किंवा काही लगेच रिॲक्ट झालो नाही. आणि पत्रकार माझे खूप मित्र आहेत, त्यांनासुद्धा सगळ्यांना होतं की चॅलेंज देऊन त्यांचं म्हणणं होतं की माझ्याकडून असं काही राजकारणातलं होईल असं वाटत नव्हतं. पण आज मला वाटतं की फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सगळे जे अधिकारी आहेत तर त्यांना आनंद होईल. मला असं वाटतं की मी सगळ्याच गोष्टी आज बोलत नाही, पण मला वाटतं की चांगल्या मार्गावर आहे, चांगल्या पक्षात आहे. काय सगळे पक्ष एकसारखेच असतात, पण मला वाटतं की हे इथं जे मला काय म्हणतात त्याला
विश्वास वाटतो, इथं जो मला विश्वास वाटला त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मी सगळ्यांचे धन्यवाद सांगतो. धन्यवाद. त्यांना गुच्छ देऊन पत्रकार मित्रांना विनंती करतो की आता दादा आपल्याशी वार्तालाप करतील, पण या विषयाशी संबंधितच आणि थोडक्यात. तसं सांगितलं. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.